आताच मी बाजारातून आले तर घरची कामं तशीच पडलेत, नाश्ता केलेली भांडी वगैरे तशीच पडलेत, पण म्हणलं अगोदर बाजारला जावं, कारण काय होतं की 11 वाजेपर्यंतच बाजार असतो, तिथून पुढे बंद होतो आणि फ्रेश ताजं ताजं भेटतं, म्हणून लवकर गेलो नाश्ता करून. झालं. तर मार्केटमधून ना फळं जास्त आणलीत मी आज, म्हणजे बनाना, म्हणजे केळी, देशी केळी भेटते इकडे खूप छान आणि विदाउट केमिकलचे असते बरं का ते, कारण ते हिरवे दिसतात त्यामुळे. आणि संत्री आणि सफरचंद आणलेत. तर इतके महाग आहेत ना फळं, टोटल 1 किलो मी ऍपल 1 किलो, संत्री 1 किलो आणि केळी 1 डझन असं आणले. तर आज मला समजलं की फळं इतकी महाग असतात, कारण फ्रूट मार्केटमधून ना हे डेली म्हणजे दर वेळेस हे घेऊन येतात, पण ह्या वेळेस म्हणलं इथं चांगली भेटतात, म्हणजे विदाउट केमिकलचे असतात, शेतातून आलेले असतात. केळी बरं का, ते ऍपल काही शेतातून येत नसतात. मग म्हणलं ह्यांना मीच घेऊन येते, तुम्ही काय आणू नका. तर आज मला समजलं की फ्रूट किती महाग असतात. तर हे तिन्ही 500 रुपये गेले या तिन्हीसाठी. तर खरंच खूप महाग झालेत फळं, पण मुलांच्या हेल्थसाठी चांगलं असतं. तर मुलं कशी करतात बघा कायम. आणि गुबीचं ना, गुबीचं ह्यांना काय म्हणलं होतं मी, पार्लरमध्ये जाऊन कटिंग करून आणा, म्हणजे जेंट्स पार्लर असतं तिकडे. तर ह्यांनी काय केलं, मी जेव्हा आंघोळीला गेले, काल शनिवार होता, आंघोळीला गेले तेव्हाच ह्यांनी त्याचा टक्कल केला. मी इतके चिडले होते ना ह्यांच्यावर की ह्यांना मी कटिंग करायला सांगितले होते आणि ह्यांनी डायरेक्ट टक्कल केला. का तर तिकडे म्हणजे जेंट्स पार्लरमध्ये गेल्यावर गुब्बी दमेल ह्या भीतीने, पण तो अजिबात दमवत नाही, कारण ह्याच्या अगोदर गावाकडे जेव्हा कटिंग केले होते ना तेव्हा त्याने अजिबात दमवलं नव्हतं, पण ह्यांनी बघितलं नाही ते, कारण माझ्या मम्मी पप्पांनी त्याची कटिंग करून आणली होती. तर ह्या भीतीने त्याचं टक्कल केलं. पण लय केवढं दिसतं तुम्हाला दाखवतो थांबा. गुब्बी क्यूट हाय पण लय आगाव आहे. आता बघा टोमॅटो हे बघून कसं इथं केलं. टोमॅटोची इतकी आवड आहे ना मुलांना जास्तच. तर आता मला त्यांना आंघोळ सुद्धा घालायची आहे, कारण आंघोळ घातली नव्हती, तसंच मी त्यांना घेऊन गेलते, कारण खूप वेळ होईल म्हणून. तर बाकीचे सगळे म्हणजे धुणं वगैरे झालेलं आहे माझं, भांडी पडलेत आणि दुपारचा स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. तर तुम्ही ब्लॉग अजिबात स्किप न करता कंटिन्यू बघा. तर मी इथे मस्त घरीच बनवलेल्या तुपातलं उपीट बनवते, कारण ना ह्यांचा कॉल आला होता की मला गणपतीचा प्रसाद आहे, आमंत्रण आलेले आहे, तर मी तिकडे जातो जेवायला, माझं काही जेवण बनवू नको. आता त्यांच्यासाठीच रोज जेवण बनवत असते. मुलांना मला वेगवेगळ्या रेसिपीज असतात, कारण ह्यांना असलं काय आवडत नाही, त्यामुळे त्यांना चपाती भाजीच खायला बनवत असते. तर आता म्हणलं ते येत नाहीत जेवायला तर कशाला बनवायला उगाच चपाती वगैरे, म्हणलं उपीट बनवावं, कारण मुलांना पण आवडतं आणि मला पण आवडतं. तर अशा प्रकारे ना कांदा टोमॅटो घालून मी उपीट बनवते, मस्त शेंगदाणे, जिरे मोहरी, कढीपत्ता वगैरे, आणि मस्त असं मऊ लुसलुशीत उपीट खायला फार आवडतं, मुलं पण खातात. आणि त्यानंतर उपीट किंवा शिरा बनवायचं म्हणलं का रवा किती पण आपण जपून घ्या, किचनवर सांडतो, मग तो लवकर काढावा लागतो, साफ करावा लागतो, नाहीतर पायाला चिकटला ना इतकं बेकार होतं आणि सगळ्या घरातून तो रवा पायातून होतो. त्यामुळे मी जवची तवा रवाचं काहीही केलं ना, म्हणजे आप्पे असतील किंवा शिरा उपीट असेल तर लगच्या लगेच मी ते साफ करते. आणि तसं पण किचन कट्ट्यावर जे असं घाण बघितले ना मला खरंच खूप म्हणजे अनकम्फर्टेबल होतं आणि चिडचिड होते, त्यामुळे लगच्या लगे मी सारखं ते कापड घेऊन पुसतच असते, एक सवयच झाली मला. तर ते शिजते तोपर्यंत ना मी इकडे भाजीपाला पण नीट ठेवायचा हे करत होते, कारण ना भाजी आणली का ते नीट ठेवायचं खूप मोठं हे असतं, निवडून ठेवावं वगैरे लागतं. तर मला सवय आहे फ्रीजमध्ये कॅरी बॅगमध्ये सगळं ठेवायची, कारण आहे असं राहतं. आणि इकडे बघा केळी एकदम देशी मिळते कर्नाटकमध्ये, एकदम छान, इतकी छान लागते ना चवीला, आंबूस अशी. त्यानंतर लसूण इतका महाग झालेला आहे ना की 70 रुपये पाव किलो आहे आमच्याकडे. तर तुमच्याकडे कसं आहे नक्की सांगा. तर त्यानंतर आपलं उपीट रेडी होतं, मुलांना पण फार भूक लागली होती, मग मी थंड करायला ठेवलं आणि मस्त असं घेतलं. तर आम्हाला उपीट अशा प्रकारचं आवडतं बघा, टोमॅटो घातलेलं. तुम्हाला आवडतं की नाही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तसंही शिरा केला ना तर मुलं खात नाहीत, मग मी महिन्यातून एकदा शिरा करते, मग कुठे तर ते खातात कधी, तर असं डेली खात नाहीत, पण उपीट रोज केलं तरी ते खातातच. त्यानंतर संध्याकाळी बघा इथे मी भुर्जी करते. आता श्रावण महिना संपलाय म्हणल्यावर ह्यांना रोजच भुर्जी लागते, तर रोज 2 अंड्याची भुर्जी लागतेच. कांदा टोमॅटो मी जास्त घालते आणि 2 अंडी घातली की तेवढी भुर्जी ह्यांना पुरेशी होते. पण आज ह्या वेळेस म्हणले की भुर्जी सोबत मला वांग्याचं भरीत सुद्धा खायचंय, त्यामुळे मी वांग्याचं भरीत सुद्धा केलं. तर वांग छोटंसं होतं
भरताचंच होतं पण छोटंसं होतं, म्हणलं एकट्या पुरतं थोडंसंच करावं, कारण बुर्जी असली की ते बाकीचं काय खातच नाहीत, त्यामुळे मी थोडंसं केलं. तर अंड्याची बुर्जी पण मी कांदा टोमॅटो घालूनच करते, तर ते बोलतात छान लागते, मी तर कधी खात नाही. तर अशा पद्धतीने बघा आपली बुर्जी वगैरे रेडी झालेली आहे मस्त अशी. आणि मुलं पण कधी कधी खातात चपाती सोबत, कारण चटणी मी काही जास्त घालत नाही, त्यामुळे मुलं सुद्धा